गावाकडच्या 50 बातम्या या बुलेटिनला सुरुवात करूया। आजपासून तात्काळ तिकीट बुकिंग नियम बदलणार आहे। IRCTC वेबसाईट आणि मोबाईल ॲपवरून तात्काळ तिकीट बुक करण्याकरता आधार पडताळणी आवश्यक असणार आहे। तसंच 15 जुलै 2025 पासून तात्काळ तिकीट बुक करताना OTP देखील टाकावा लागणार आहे। नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर आधार कार्ड असणं आवश्यक आहे। आतापर्यंत कोणतंही वैध ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र पुरेसं होतं, परंतु CBDTनं आजपासून आधार पडताळणी अनिवार्य केली आहे। त्याचा उद्देश बनावट पॅन कार्ड रोखणं आणि फसवणूक टाळणं हा आहे। आजपासून GSTR 3B फॉर्म एडिट करता येणार आहे। याशिवाय आता कोणताही करदाता 3 वर्षांनंतर गेल्या तारखेचा GST रिटर्न भरू शकणार आहे। HDFCच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी नवीन शुल्क आणि रिवॉर्ड पॉलिसीमध्ये बदल केले जात आहेत। आता तुमचा खर्च 1 महिन्यात 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त 1% शुल्क आकारला जाणार आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लांब मध्यम पल्ल्याच्या प्रवासाकरता आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सूट मिळणार आहे। ही सवलत 1 जुलैपासून लागू होणार असून 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ती दिली जाणार आहे। राज्यभरात शालेय बस मालवाहतूक संघटनांनी ई-चलन प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंडासह विविध मागण्यांकरता सगळ्या संघटनांनी एकत्र येत संप पुकारला, असं संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलं। नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आज शिरोली इथल्या पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं। आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे। त्रिभाषा सक्तीबाबत राज्य सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। राज्यातील विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय घेईल, असं ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। हिंदीला आमचा विरोध नसून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीची केली होती ती आम्ही ऐच्छिक ठेवली, असं फडणवीस म्हणाले। गेल्या 5 महिन्यांपासून जून या 6व्या महिन्यामध्ये देखील मुंबईतील मालमत्तांच्या खरेदीचा जोर कायम राहिलाय। जून महिन्यामध्ये मुंबईत एकूण 11,521 मालमत्तांची खरेदी झाली। या खरेदी व्यवहारामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 1,031 कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रूपानं जमा झाला आहे। गणेशोत्सवाकरता तिकीट बुक करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 25%पेक्षा जादा तिकीट जारी होत असल्यानं हा कोटा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, असं रेल्वेतील सूत्रांनी सांगितलंय। विद्यार्थी सुरक्षिततेकरता मुंबईतील महापालिका शाळांमध्ये CCTV बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। यामध्ये शहर विभागातील 130 पालिका शाळांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली असून पश्चिम उपनगरातील पालिका शाळा मात्र अजूनही CCTV विना कायम आहेत। फेरीवाल्यांमुळे मुंबईत आधीच चालायला फुटपाथ उपलब्ध नसताना आता पालिका स्वतःच पदबद्ध धोरणाची पायमल्ली करत असल्याचं समोर आलंय। कुलाबा परिसरातील लायन गेट समोर पालिकेकडून फुटपाथवरच सार्वजनिक शौचालय उभारण्यात येत असून त्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे। पावसाळा सुरू होताच डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढतो, मात्र नवी मुंबई महापालिकेनं यंदा वेळीच तयारी केल्यानं परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य विभागानं केला आहे। पालिकेकडून वाढत्या कचऱ्याचं संकलन आणि आवश्यक विल्हेवाट याचा आढावा घेऊन कामगार संख्या वाढवण्याकरता लवकरच प्रस्ताव तयार केला जाणार आहे। या प्रश्नावरून सफाई कामगार संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र प्रशासनाच्या आश्वासनामुळे संघटनेनं आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे। गणेशोत्सवाला अवघे 2 महिने शिल्लक असून POP गणेश मूर्तीच्या विसर्जनाबाबत धोरण लवकर जाहीर करण्याची आवश्यकता आहे। या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी गणेशोत्सव समितीनं केली आहे। POPच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाबाबतचं धोरण अंतिम करण्याकरता आणखी 3 आठवड्यांची आवश्यकता आहे, असं राज्य सरकारनं उच्च न्यायालयाला सोमवारी सांगितलं। त्यावर न्यायालयानं राज्य सरकारला 21 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे। पुणे महानगरपालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक टाकीकरता पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीचं दुरुस्ती काम केलं जाणार आहे। या कामाकरता चांदणी चौक झोनमधील वारजे, बाणेर, बालेवाडी परिसराचा पाणीपुरवठा आज बंद करण्यात आला आहे।
पॅकेज ड्रिंकिंग वॉटर युनिटची 100% तपासणी करणं गरजेचं आहे। या युनिटची दर 6 महिन्यांमध्ये एकदा तपासणी आवश्यक आहे, त्यामुळे त्याची प्राधान्यानं अंमलबजावणी करावी असे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिले आहेत। संपूर्ण मुंबईतील कचरा संकलित करून वाहून नेण्याकरता कंत्राटदारांकडून वाहनं आणि सेवा घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागानं घेतला असून त्याकरता मागवलेल्या निविदांना पालिकेतील सगळ्या कामगार संघटनांनी विरोध केला आहे। या निविदेवरून प्रशासन विरुद्ध कामगार असा संघर्ष पेटला आहे। राज्य सरकारकडून विविध राबवलेल्या योजना आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सवलती यामुळे ठाणे एसटी विभागानं गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत उत्तम अर्थार्जन केलं आहे। प्रवासी संख्येत झालेली लक्षणीय वाढ तसंच एसटीच्या वाढवण्यात आलेल्या फेऱ्या यामुळे 3 वर्षाच्या कालावधीत ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नात सुमारे वार्षिक 240 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना करवसुलीकरता ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी 419 कोटी म्हणजेच 20% कराची वसुली गेल्या 3 महिन्यांमध्ये प्रशासनानं केली आहे। यात सर्वाधिक म्हणजे 291 कोटींची करवसुली मालमत्ता करातून झाली आहे। मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेकरता मुदतवाढ देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना आता 10 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत। 11वी प्रवेशाबाबत राज्यभरात 600 हरकती विद्यार्थ्यांनी ईमेलद्वारे दाखल केल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे सहशिक्षण संचालक श्रीराम पानझडे यांनी दिली आहे। राज्यात 2,16,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ITI प्रवेशाकरता नोंदणी केली आणि 1,73,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित सुद्धा केले। तसंच गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर 411 विद्यार्थ्यांनी त्याबाबत हरकती देखील नोंदवल्या आहेत। यंदाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 20 मे पासून सुरू झाली। या प्रवेशाकरता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 26 जूनपर्यंत होती। आता त्याची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी आणि अन्य पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान नुकसानग्रस्त भागाची आमदार अमोल जावळे यांनी पाहणी केली असून तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून मराठवाड्यामध्ये त्याची नोंद अत्यल्प झाली आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागात पावसाची तूट आहे। जून महिन्यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक तर बीडमध्ये सर्वात कमी पाऊस झाला। पुढील 4 ते 5 दिवस कोकण आणि घाटभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। नुकसानग्रस्त भागाचं प्रशासनाकडून पंचनामे केले जात असून लवकरच नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेलं कोयना धरण निम्म भरलंय। धरणाची पाणी पातळी 2110 फुटांवर नोंदवली गेली आहे। सध्या धरणामध्ये 25,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून कोयना धरणातून नदी पात्रात 1,050 क्युसेक पाणी सोडलं जातं।